सद्गुरु लीलामृत अध्याय 12वा समास चौथा. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. श्री समाधिस्थ झाल्यावरी मागे वर्तले कैशापरी, ते आता श्रोती चतुरी स्थिर चित्ते परिसावे. आनंद सागर अनन्य भक्त जालना मंदिरी होते वसत, उपासना वाढविली बहुत, कीर्ती पसरली चहुदेशी. अंबड येथे मंदिर बांधोनी स्थापिले रघुवीर, अन्नदान नामगजर. सिद्धपणे वाढविले समर्थ सता, सगुण देही आनंद सागर झाले विदे. परिसता आनंद होई सिद्ध करणी अघटित, माघ शुद्ध पौर्णिमेसी निघाली स्वारी भिक्षेशी. दासनवमी उत्सवासी सामग्री पाहिजे, मातेसी केला नमस्कार, जो बहुता दिवशी होता स्थिर. पाहोनी आश्चर्य नारी नर, मणी मानू लागले. विदेश प्रयाणानिमित्त करोनी आज्ञा घेतली त्वरित. माऊली खोचली मनात, पुढील भविष्यार्थ जानोनी. आज्ञा घेऊनी निघाले, एके ग्रामी वस्तीस आले. तेच दिनी ग्रस्त केले राहुणे चंद्रासी, भजन निर्यान भंग करुणारसी होती दंग. चतुर श्रोतया तगमग होऊ लागली अतिशय, वासुदेव नामे सुतारासी पाचारिले एकांतासी. वदले आम्ही जाऊ वैकुंठासी, तूज इच्छा असेल ते माग. तो करू लागला शोक, हास्य करी गुरुनायक. अरे हे शोकाचे कौतुक पुढे आहे, सगुनी सगुण लोपले, निर्गुण जैसे तैसे भरले. यात विपरीत काय जाहले, बाया शोक न करावा. ऐसे करिता सांत्वन, हस्त जोडोनी बोले दीन. इच्छा होईल तै दर्शन, येच स्वरूपी मज द्यावे. बरे म्हणून तयासी झाले पुनरुपी भजनासी. प्रेमे अश्रू नयनासी आणले समस्त जनाच्या. वारंवार पुसो लागले, ग्रह न सुटले वा न सुटले. सुटले म्हणताच संपविले, निरूपण ते समयी. नामगजर सुरू केला, देह श्रीचरणी ठेविला. आत्मा रामरूपी मिळाला ठाईचे ठाई. शोक करती नारी नर मग केला अग्निसंस्कार. समाधी बांधावी हा विचार, शिष्याअंतरी प्रगटला. तव आज्ञा झाली दृष्टांतासी, करिता रामसेवेसी. आम्हा पावेल निश्चयेसी, समाधी वेगळी करू नये. आनंद सागर वैराग्यशील, समाधी उपाधी केवळ. तेजोनी राहिले निश्चळ रामरूप होनी. असो जननी भार्या दोन सूत, दोन कन्या तयान प्रत. पांडुरंग बुवा जामात, समर्थे शोधोनी काढिला. रामजी बुवा शिष्य भले, पांडुरंग दुजे वहिले. दोही संस्थान चालविले, श्रींचे आज्ञेवरुणी. वडील सूत नामस्मरणी, देह ठेविता झाला धरणी. धाकटा पुरुषोत्तम म्हणोनी, अज्ञान बालक मठपती. श्रींचे दुजे शिष्य ब्रह्मानंद, जयांनी जाणिले गुरुपद. तयाची कथा प्रसिद्ध, अल्पशी कथन करू. श्रींची समाधी स्थापिली, उत्सव पूजा आखोण दिली. उपासना अत्यंत वाढविली कर्नाटक प्रांती. परिस्वये राहिले अलिप्त, कृष्णातीरी समाधीस्थ. जाहले तो प्रकार संत सज्जनी गोड परिसावा. शके 1840 भाद्रपद कृष्णमास. फिरत आले कागवाडास रामभेटी निमित्त. विश्रांती घेऊ 4 दिवस, म्हणून सांगती सर्वास. मुंडलाप्पा नामे शिष्यास, कर्नाटकी धाडले. एकही शिष्य ते वेळी नसे ठेविला जवळी. गुरु भक्ताचे मेळी काळ क्रमित राहिले. सांगलीहून हरिदास आले तेथे दर्शनास. बरे म्हणून तयास ठेवून घेती आनंदे. आम्हा पोचवावे आणि जावे, ऐसे वदती स्वभावे. परी सूक्ष्म अर्थाचे गोवे, उमज तिना कवनासी. बद्ध चतुर्दशी गुरुवार, प्रातःकाळी उठोन सत्वर. रामदासी कागवाड कर, आणि हरिभाऊस पाचारिले. सहज विनोदे बोलती, क्वचित झाल्या देहगती. अग्नीन द्या तया प्रती, कृष्णागर्भी सोडावा. स्नान करोनी मोकळे, फावे दुःखा वेगळे. संत महात्म्य न कळे कोणा एकासी. अप्पासाहेब कागवाडकर, गुरुभक्त इनामदार. नवबाग नामे सुपीक थोर,
कृष्णातिरी मळासे. तेथे गेले स्नानासी, बाळेश्वर क्षेत्रासी. स्नान करोनी वस्तीसी, राहिले तेथे गुरुवारी. गुरुसेवा उपोषण करती शेवटचा म्हणून. हरिभाऊ संगती जान एकले एक. अनंत शिष अनंत शरण सकला दूर करोन, राहिले करीत नामस्मरण. नवबागी कदंब छाये, सायंकाळी केले भजन. आळविले दयाघन, गुरुपादुका वंदोन. स्तवन करती बहुपरी, त्यातचे निरूपण केले. हरिदास श्रोते भले, देहबंधनाने भुलले. मानोनी जीवदशा, ही देहरूप उपाधी मानीव. चाळविते बुद्धी, सत्याची दवडोन शुद्धी. जीवात्म्यासी गुंतवी, चार देह चार अवस्था. ज्ञानी राहे या परता, तयासी लिंग देह सोडिता. गुंती नाही तीळ भरी, ऐसे करोणी निरूपण. पुनरुपी करोणी भजन, धूप दीप आरती करोण. सांग केली गुरुसेवा, एक प्रहर राहता निशी. नाम श्वासो धारे सरशी, स्थिर करोणी वृत्तीसी. एकलये चालविली, तेज फाकले चहूकडे. दृष्टीसी दृष्टी न भिडे, स्थूलापासोन मुरडे. चैतन्य श्रीराम रूपी, प्रातःकाळ समयासी. रामचरण तीर्थासी, घेवोनी आले रामदासी. ब्रह्मानंदा द्यावया, आनंदे सुमुख पसरवणी. तीर्थ घेतले तयांनी, श्रीराम प्रभूचे चरणी. वंदन केले हस्तद्वये, अमावस्या शुक्रवार. रवी येता एक प्रहर, कृपादृष्टी सर्वांवर. हास्यमुखे टाकती, इकडे चालिला नामगजर. ब्रह्मानंद झाले स्थिर, पाहता पाहता व्यापार. दृश्यते स्थिर झाले, मग नामगजरे कलेवर. नेले सन्निध बाळेश्वर, पूजा आरत्या करोणी सत्वर. जल समाधी दिधली, सकळासी जाहले दुःख. अनिवार करती शोक, दुजे आमचे गुरुनायक. तिही त्यजिले आम्हासी, असो नवबागी बांधती समाधी. दर्शना येती भक्त मांदी, श्रीमंते पूजा अर्चन विधी. फावया भूमी दिदली असे, तिकडे व्यंकटापूर. देवस्थानी समाधी पूर्वीच बांधोनी, तेथेच पादुका स्थापोनी. भक्त करती उत्सव, श्रीपाद भट्ट जोगळे करचान. साधक शिष्य अनन्य, तयासी कथिले संस्थान. चालवावे श्रीसेवे, बेलधडी आणि बिदरहळ्ळी. येथील देवस्थाने भली, पूर्वीच व्यवस्था केली. जेथील तेथे गोंदावली कळली मात. सकलही झाले दुःखीत, आई साहेब बदती तेथ. तेही श्रोती परिसावे, समर्थ गेली यानंतर. ब्रह्मानंदे केले स्थिर, वदती असता मी तुमचा कुमर. शोक कासया करावा, वारंवार उपदेशोनी. बोधे चित्त शांतवोनी, गुरुभक्ता गुरुजननी. वाटे तुझी अवतरली, तोही झाला समाधिस्थ. आता काय करणे जीवित, म्हणून अन्न वर्जित. गुरुभार्या गोंदावली, पयपान क्वचित करती. मणिपती चरण ध्याती, एक मासा उपरांती. देहधरणी ठेविला, अश्विन कृष्ण दर्शतिथी. आई साहेब आया सोडती, दहन करोण समाधी करती. श्रींचे वामभागा प्रती, प्रतिवर्षी उत्सव करताती अमावस्येस. स्नानपूजा नैवेद्यास नित्य चाले उपासना. भक्ताशा श्रींचे वाहन, परमभक्त जो अनन्य. तेनेही त्यजिला प्राण, श्रींचे चरणासमोर. तयाची बांधली समाधी, श्रींचे पुढे भक्त मांदी. दर्शन घडे श्रींचे आधी, गुरुसेवा परमभाग्य. असो वैसा इतिहास, समाधीचा कथिला निशेष. श्रवण करिता वैराग्यास, वरील मन निश्चय. उपजेल तितुके मरेल, घडेल तितुके विघडेल. परी सत्कीर्ती श्रवणी पडेल, अनंत कालपर्यंत. सत्कर्म अथवा दुष्कर्म, उभयताचा एकची धर्म. भोग भोगवील परम, सुख दुःख निश्चय. यास्तव संत चरित्र, विवरोन व्हावे स्वतंत्र. कर्मबंधनाचे सूत्र,
बंधनापासोन सुटावे. नरदेह रत्नपेटी भोगे न करावी करंटी. सधर्मी लावो न शेवटी अलिप्त असावे. असो महाभागवत कुरुतकोटी जगद्गुरु झाले करवीर मठी. एकी करोन शेवटी स्वये राहिले अलिप्त. भैया साहेब इंदूरकर श्रीचरणी ठेवाया शरीर. आले सोडोन इंदोर गुरुभक्त बहुज्ञानी. सकला सांगती मात गुरुक्षेत्री महिमा अनंत. तेथे ठेविता देहाप्रत पुनरपी जन्म त्या नाही. कोणी माझे अस्थिसी न न्याव्या प्रयागासी. अर्पितो श्रीचरणासी परम पावन क्षेत्र हे. ऐसे बोलता चालता देह ठेविला तत्वता. गुरुभक्तीने गुंता सोडविला बहुजन्मीचा. असो ऐसी भक्त मंडळी समाधी समाधान पावली. उपासना कैसी चालली तीही श्रोती परिसावी. सद्गुरु समर्थांचे शिष्य तैसेची जे शिष्यानुशिष्य. बहुमंडळी लक्षानुलक्ष दुरीत नाशती कलियुगी. जागोजागी नाम सप्ताह पुण्यतिथी आदी महोत्साह. अखंड चालिला प्रवाह हृदयी ध्याती किती एक. श्रवणी संगती किती तरती त्यांची नाही नाही मिती. घरोघरी पादुका स्थापिती पूजा अर्चा करावया. वराडी ग्राम सेंदूर जन तेथे मठ ब्रह्मचैतन्य. दक्षिणे करवीर क्षेत्री जान ब्रह्मचैतन्य मंदिर स्थापिले. ऐसी उपासना चालली दिगंत कीर्ती पैसावली. तेही लिहिता लेखनी भागली. गुरुलीला अगम्य आता ही सद्गुरु लीला. त्रयोदशी जाय विश्रांतीला. हृदयी ध्याऊ पदाला म्हणजे प्रसाद होईल. गुरुलीला बोधरसा जरी उमटे हृदयी ठसा. तरी चुकेल हा वळसा जन्म मृत्यूचा. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा. पूर्वी रामदासी यांचा लळा. कृपा कटाक्षे इति श्री सद्गुरु लीलामृते द्वादशायांतर्गत चतुर्थ समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. इति द्वादशोऽध्याय.